बावनकुळे जी काय म्हणत आहे ती सांगू शकता? माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे, काल जे लोकसत्तामध्ये जी बातमी आलेली आहे, निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे यांनी जो अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केलेला आहे आणि त्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. सातारा गॅजेट आणि बॉम्बे गॅजेटमधली वेगवेगळे दस्तऐवज शोधून नोंदी शोधण्याचं, आमच्याकडे जी इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे, माझ्याकडे काही टेबल पण उपलब्ध आहेत, ही जर जस्टिस सुधीर शिंदे समितीचा अहवाल जर स्वीकारायचा म्हटलं तर त्यामध्ये 8,25,851 सर्टिफिकेट इश्यू केल्याचा दावा करण्यात आलेला आहे त्या अहवालामध्ये. त्याचबरोबर 2 कोटी कुटुंबांना लाभ होत असल्याची माहिती पुढे येते आणि 58,82,365 नोंदी वेगवेगळ्या दस्तऐवजामधून नोंदल्या गेल्याचा दावा त्या निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे समितीत केला गेलेला आहे. आमची माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की जर भाजपचा DNA OBC असेल तर या महाराष्ट्रामधला जो बलुता अलुता भटक्या विमुक्त जाती जमाती या माणसांच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण कसं होतंय याचं उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे. OBC आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचं अधिकृत प्रेस घेऊन एक श्वेतपत्रिका, आणि ही जी माहिती आहे ही माहिती खरी का खोटी हे पण आम्हाला तुम्ही एकदा सांगा. एवढी सर्टिफिकेट इश्यू केले गेल्याचा दावा माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन पण उपलब्ध आहे. मी वेळ आल्यावर ती इन्फॉर्मेशन मी प्रेस घेऊन महाराष्ट्राला दाखवणार आहे. आणि काल परवा या महाराष्ट्राचे मंत्री उदयजी सामंत आणि भुमरे साहेब जरांगेंना भेटायला कशासाठी गेले, त्यानंतर जरांगेंनी आंदोलनाची घोषणा कशासाठी केली, शिंदे समितीचा अहवाल सबमिट झाला आहे म्हणून का, तुम्हाला काही अशा पद्धतीचा काही निर्णय घ्यायचा आहे का, या प्रश्नाची उत्तरं या महाराष्ट्रातल्या OBC भटक्या विमुक्त जाती जमातींना SBC प्रवर्गाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसांनी द्यावी. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी शिंदे समितीचा अहवाल सबमिट होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये OBCंचं हक्क आणि अधिकार बचावासंदर्भातलं आंदोलन सुरू होईल आणि मग त्यामध्ये OBCचे आमदार मंत्री यांच्या घरासमोर जाऊन पहिल्यांदा OBC बांधव बसतील. त्यांना घरामधून बाहेर न पडू देण्याची भूमिका या महाराष्ट्रामधला OBC निश्चित घेईल. तो आता शासनानं निष्कर्ष काढावा, कारण सुधीर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर अजून थोडे दिवस आहेत ना अजून, आणि मग यशस्वी झाले असं म्हटलं तर त्यांनी आंदोलन कशासाठी पुकारले, जर यशस्वी झालं नसेल म्हणूनच आहे ना. त्यामुळं जी माहिती आमच्यासमोर येते आणि या सुधीर शिंदे समितीचा लीगल ॲस्पेक्ट, घटनात्मक ॲस्पेक्ट काय याचं सुद्धा उत्तर आम्हाला या महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. कारण अधिकृत शासनाची भूमिका अजून पुढं आलेली नाही म्हणून विनंती करतो. ज्या दिवशी आम्ही शिंदे समितीचा अहवाल ॲज इट इज स्वीकारलाय असं म्हणून जे कोणी घोषणा करतील त्या दिवशी महाराष्ट्र बंद असेल. महाराष्ट्रामधली 50 ते 60% लोकसंख्या इथल्या राज्यकर्त्यांचा करेक्ट कार्यक्रम लावेल. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक मुख्यमंत्री कोण गेले शरद पवारांपासून, मात्र आत्ताच एवढ्या मोठ्या नोंदी येतात, म्हणजे कुठं तर फडणवीसांच्या काळात OBCचं आरक्षण संपवायचा घाट घातला जातोय का? नाही, माझं म्हणणं असं आहे, आजपर्यंतच्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचं एक्झर्शन झालेलं होतं. अशोक चव्हाण असताना सुद्धा झालेलं होतं, नारायण राणे समितीच्या माध्यमातून सुद्धा झालेलं होतं, गायकवाड आयोगाच्या माध्यमातून सुद्धा झालेलं होतं. पण त्यावेळी सन्माननीय न्यायालय असो किंवा सन्माननीय आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यात येणारा किंवा ज्यांना घेण्याचा घटनात्मक अधिकार आहे अशा स्टेट बॅकवर्ड कमिशनकडून वेळोवेळी या बाबतीमध्ये उत्तरं या महाराष्ट्राला मिळालेली आहेत. त्यामुळे हेच मुख्यमंत्री असं नाही म्हणता येणार. याच्या अगोदरच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी तसे प्रयत्न केलेले आहेत. एवढ्या प्रमाणात हे जर ॲज इट इज स्वीकारलं तर मग मात्र घटनाबाह्य हे आरक्षणामधली घुसखोरी आहे, OBC आरक्षण संपवण्याचा घाट आहे, OBC आरक्षणाची घटनात्मक चौकट ब्रेक करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून, मंत्रिमंडळाकडून आणि लोकनियुक्त सरकारकडून होतोय असा मी डायरेक्ट आरोप ॲज इट इज जर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर मी या मुख्यमंत्र्यावर करत आहे.